श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा संकेत तुमच्या मनात खूप दिवसांपासून सुरू असलेल्या एका भावनिक प्रवासाकडे इशारा करत आहे. काही काळांपासून तुम्ही एखाद्या गोष्टीची वाट पाहत आहात. कदाचित एखादा फोन, एखादा संदेश, एखादी भेट, एखादी संधी किंवा एखाद्या व्यक्तीकडून मिळणारे उत्तर. मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही आशेचा दिवा आहे. बाहेरून तुम्ही कितीही मजबूत दिसत असाल तरी आतून तुम्ही एका उत्तराची, एका संकेताची वाट पाहत आहात. स्वामी सांगतात, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते आणि प्रत्येक अश्रूंची नोंद परमेश्वराकडे असते. गेल्या काही दिवसात तुम्हाला असे वाटले असेल की कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही. तुम्ही मन मोकळे करण्याचा प्रयत्न केला, पण शब्दच सापडले नाहीत. काही लोकांसाठी हा संकेत प्रेमाशी संबंधित असू शकतो. एखादे नाते दूर गेले असेल, गैरसमज झाले असतील किंवा एखादी व्यक्ती तुमच्यापासून दुरावली असेल. काहींसाठी हा संकेत करिअर आणि कामाशी संबंधित आहे. खूप प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नसल्याने मन निराश झाले असेल आणि काही जण आर्थिक चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा भविष्यातल्या विचारांमध्ये अडकले असतील. पण आजचा संकेत सांगतो, तुमच्या आयुष्यात भावनिक ऊर्जा बदलण्यास सुरुवात झाली आहे. जे थांबलेले वाटत होते ते हळूहळू पुढे सरकू लागेल. ज्यांच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती तिथूनही मदतीचा हात पुढे येऊ शकतो. एखादी आनंदाची बातमी, एखादी भेट, एखादा संदेश किंवा एखादी नवीन संधी तुमच्या दिशेने येत आहे. मात्र स्वामी एक गोष्ट स्पष्ट सांगतात, फक्त वाट पाहू नका. स्वतःला दुःखाच्या कैदेत अडकवू नका. तुमचे मन अजूनही खूप सुंदर आहे. तुमच्या भावना अजूनही पवित्र आहेत. जगाने तुम्हाला कितीही दुखवले तरी तुमच्या हृदयातील प्रेम संपलेले नाही. याच प्रेमामुळे, याच चांगुलपणामुळे तुमच्यासाठी काहीतरी चांगले जपून ठेवले गेले आहे. आज स्वतःला एक सांगा की भूतकाळातील वेदनांमध्ये अडकून राहणार नाही. नवीन आशेचे स्वागत करेल. कारण स्वामींच्या दारी उशीर असतो, परीक्षा असतात, पण रिकामी हाताने परत पाठवणे नसते. तुम्ही चाललेला मार्ग कठीण असू शकतो, पण तुम्ही एकटे चालत नाही आहात. अदृश्यपणे स्वामींचा हात तुमच्या पाठीशी आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यातील एक सुंदर अध्याय आता हळूहळू सुरू होत आहे. भक्तांनो, आजचा संकेत एका अशा आशीर्वादाबद्दल बोलत आहे जो तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहे. अनेकदा आपण देवाकडे एखादी गोष्ट मागतो, पण ती लगेच मिळत नाही. मग मनात प्रश्न येतो, मी इतकी प्रार्थना केली तरी माझे ऐकले जात का नाही? इतके प्रयत्न केले तरी वाट्याला संघर्ष का? पण आजचा संकेत सांगत आहे, तुमच्या आयुष्यात आलेला विलंब हा नकार नव्हता, ती तयारी होती. स्वामी तुम्हाला त्या गोष्टींसाठी तयार करत होते ज्याची किंमत खूप मोठी आहे. कारण काही आशीर्वाद असे असतात जे योग्य वेळेस मिळाले पाहिजेत. लवकर मिळाले असते तर त्यांची किंमत समजली नसती. आजचा धडा हाच आहे, जे तुझ्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा, कारण त्यातून पुढच्या मोठ्या दाराची किल्ली निर्माण होत आहे. तुमच्यापैकी अनेक जण आर्थिक प्रगतीची वाट पाहत आहेत. काही जण नोकरी, व्यवसाय किंवा करिअरमध्ये स्थिरतेची अपेक्षा करत आहेत. काही जण स्वतःचे घर, स्वतःचा व्यवसाय किंवा आयुष्यातील एखादे मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि स्वामी सांगतात, तुमचे प्रयत्न वाया गेलेले नाहीत. ज्या बिया तुम्ही पेरल्या आहेत त्यांचे फळ येण्याची वेळ जवळ येत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. कधीकधी ती एका छोट्या कल्पनेच्या रूपात येते. कधीकधी एखाद्या नवीन व्यक्तीच्या रूपात येते. कधीकधी एखाद्या साध्या निर्णयाच्या रूपात येते. आणि अनेकदा आपण ती ओळखतच नाही. म्हणून आजपासून स्वतःला बंद करू नका. नवीन गोष्टी शिकण्यास तयार राहा. नवीन संधीकडे लक्ष द्या. कारण स्वामी तुमच्यासाठी जे दार उघडणार आहेत ते तुमच्या कल्पनेपेक्षा मोठे असू शकते. आजचा संकेत आणखी एक गोष्ट सांगतो, तुमच्या किमतीवर शंका घेणे थांबवा. तुम्ही सतत स्वतःची तुलना इतरांशी करत असाल
तर तुमच्या आशीर्वादाचे सौंदर्य दिसणार नाही. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आज दुसऱ्याचा सूर्य उगवला असेल, उद्या तुमचा उगवणार आहे. म्हणून निराश होऊ नका. तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन जन्म घेण्याच्या तयारीत आहे. एक नवीन सुरुवात, एक नवीन संधी, एक नवीन स्थिरता आणि कदाचित एक नवीन आनंद. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. तुम्ही जे गमावले आहे त्यापेक्षा अधिक सुंदर काहीतरी तुमच्याकडे येत आहे. म्हणून आज चिंता सोडा. कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात करा. कारण जिथे कृतज्ञता असते तिथे आशीर्वादाचा प्रवाह आपोआप सुरू होतो. आता एक महत्त्वाचा संकेत आहे. अत्यंत महत्त्वाचा सल्ला देण्यासाठी. स्वामी सांगतात, प्रेम करणे चांगले आहे, मदत करणे चांगले आहे, इतरांसाठी जगणेही चांगले आहे, पण स्वतःला विसरून जाणे चांगले नाही. गेल्या काही काळात तुम्ही अनेक गोष्टी सहन केल्या आहेत. काही लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला. काहींनी तुमच्या शांततेला कमकुवतपणा समजले. काहींनी तुमच्या विश्वासाला तडा दिला आणि काहींनी तुमच्या मनावर असे घाव केले जे आजही भरून आलेले नाहीत. पण स्वामी सांगतात, आता स्वतःला कमी समजण्याचे दिवस संपले. आता स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याची वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यात अशी काही नाती, काही सवयी, काही विचार किंवा काही परिस्थिती असू शकतात, ज्या तुमची ऊर्जा सतत कमी करत आहेत. तुम्ही ज्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, कारण तुम्हाला वाटते की एक दिवस सर्व काही ठीक होईल. पण प्रत्येक गोष्ट वाचवणे ही तुमची जबाबदारी नाही. प्रत्येकाला खुश ठेवणे ही तुमची जबाबदारी नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या आनंदाचा त्याग करून इतरांसाठी जगणे ही सुद्धा तुमची जबाबदारी नाही. कधी-कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही दरवाजे बंद करावे लागतात. काही लोकांना मागे सोडावे लागते. काही आठवणींना निरोप द्यावा लागतो. कारण नवीन प्रकाश येण्यासाठी जुना अंधार दूर होणे आवश्यक असते. आजचा संकेत तुम्हाला स्पष्टता देत आहे. तुमच्या मनात जे उत्तर खूप दिवसांपासून आहे त्यावर विश्वास ठेवा. तुमचे अंतर्मन आधीच सत्य जाणते. फक्त भीतीमुळे तुम्ही निर्णय घेत नाही आहात. भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो आणि जेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेता तेव्हा विश्व तुमच्या बाजूने उभे राहते. आज तुम्ही स्वतःला एक म्हणा, मी माझ्या मूल्यांची तडजोड करणार नाही. मी माझ्या शांततेचे रक्षण करेन. स्वतःवर प्रेम करेन. माझ्या आयुष्यात जे योग्य आहे त्यालाच स्थान देईन. कारण तुम्ही सामान्य नाही. तुमच्या आयुष्यात एक विशेष उद्देश आहे आणि त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मजबूत व्हावे लागेल. लक्षात ठेवा, मऊ हृदय ठेवा, पण कमकुवत बनू नका. दयाळू राहा, पण स्वतःचा अपमान सहन करू नका. प्रेम करा, पण स्वतःवरचे प्रेम कधीही विसरू नका. स्वामी सांगतात, ज्याने स्वतःची किंमत ओळखली त्याच्यासाठी योग्य लोक, योग्य संधी आणि योग्य मार्ग आपोआप खुला होतो. म्हणून आज डोळ्यातील अश्रू पुसा, मान उंच ठेवा आणि विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय अधिक शक्तिशाली, अधिक सुंदर आणि अधिक आनंददायी असणार आहे. स्वामींची कृपा पाठीशी आहे. भक्तांनो, आजचा हा दिव्य संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक आणि एक कमेंट तुम्हाला अशाच दिव्य आणि प्रेरणादायी संदेशापर्यंत अधिक भक्तांना पोहोचण्याची प्रेरणा देते. आणि जर तुम्ही अजून आपल्या या भक्तिमय परिवाराचा भाग झाला नसाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींचे असेच दिव्य संकेत, प्रेरणादायी संदेश आणि कृपामय मार्गदर्शन तुम्हाला सर्वप्रथम ऐकायला मिळेल. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.